अतिशय कुरकुरीत मस्त असा आपला हा चवदार चिवडा तयार झालेला आहे। आजकाल डाएटकडे सगळ्यांचाच कल वळलेला आहे आणि त्यासाठी मी आज प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये दूध पोह्याचा मस्तपैकी चटकदार असा चिवडा बनवणार आहे। अहो तुम्ही हा सणावाराला बनवा। आता सण संपलाय तर सगळ्यांची फिरायला जाण्याची लगबग चालू झाली असेल। फिरायलाच मस्तपैकी ताजा ताजा चिवडा तुम्ही करून घेऊन जाऊ शकता। मुलं घरी आलेत ते परत आता शिक्षणाच्या निमित्ताने ते परत जाणार आहेत, त्यांनाही ताजा चिवडा करून द्या। परदेशात मुलं असतात त्यांनाही द्या, नोकरीच्या ठिकाणी असतील त्यांनाही द्या। अहो हा केव्हाही चिवडा तुम्ही 15-20 मिनिटात तयार करू शकता। तर असा हा चटकदार चिवडा कसा बनवायचा आहे ते आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत। कमी तेलातला पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी मी इथे हे पोहे घेतलेले आहेत। तर आता हे पोहे म्हणजे मी दुकानदारांनी मला सांगितलं की हे दूध पोहे आहेत, याला सोलापुरी पोहे पण म्हणतात किंवा याला डाएट पोहे म्हणतात, दही पोहे म्हणतात। दुकानात तुम्हाला नायलॉन पातळ पोहे पण मिळतात, पण ते हे नाहीयेत। हे असे वेगवेगळ्या प्रकारचे पोहे मिळतात। आजकाल सगळीकडेच किराणा दुकानात हे उपलब्ध आहेत। हे दूध पोहे तसे अतिशय कुरकुरीतच असतात, पण दुकानात उघडे असतात किंवा वातावरणाने यामध्ये थोडासा सादळा भरू शकतो। तर मी आणले तसे अगदी कुरकुरीत आहेत, पण तुम्हाला हवं तर तुम्ही एक तासभर याला उन्हात ठेवा किंवा तुमच्याकडे ऊन नसेल तर एका कढईत गॅस गरम करून कढई गरम करा, गॅस बंद करा। कढई खूप गरम करायची नाही, नॉर्मल गरम करायची आणि हे पोहे त्यामध्ये टाकून अगदी हलक्या हाताने त्याला खालीवर हलवून पोहे थोडेसे कुरकुरीत करायचे आणि परत हे आपल्याला असे भांड्यात काढून घ्यायचे, म्हणजे थंड झाल्यावर ते पोहे एकदम कुरकुरीत होतात। आपल्याला अतिशय कमी तेलात हा चिवडा बनवायचा आहे। येथे मी भाजीचा मोठा चमचा, पाऊण चमचा शेंगदाणा तेल घेतलेला आहे। तर तुमच्याकडे जे तेल असेल ते तुम्ही वापरू शकता। तेल आपलं गरम झालेलं आहे। पाव वाटी मी शेंगदाणे यामध्ये खरपूस तळून घेणार आहे। गॅस मीडियम करायचा आहे। आपल्याला हे सतत हलवत असे शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आपले शेंगदाणे खरपूस तळून झालेले आहेत, यापेक्षा जास्त करायचे नाही, नाहीतर मग शेंगदाणे जळकट लागतात। ह्या अशा झाऱ्यात घेऊन तेल व्यवस्थित निथळून काढायचं आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला असे पोह्यांवर घ्यायचे आहेत। बारीक काप केलेले पाव वाटी मी खोबरं घेतलेलं आहे। हे पण आपल्याला बदामीसर रंगावर तळून घ्यायचे। खोबऱ्याच्या बाबतीत महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही हे खूप लाल होऊपर्यंत तळू नका। थोडे बदामी झाले की त्यांना लगेच काढून घ्या, कारण त्यांची तळण्याच्या आतमध्ये प्रोसेस तयार होते आणि मग त्या चिवड्यामध्ये खोबरं खायला अतिशय सुंदर लागतं। हे आपलं असं थोडं थोडं बदामी खोबरं झालेलं आहे। तुमचं जर समजा तेल जास्त तापलं तर तुम्ही गॅस बंद करून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने हे खोबरं मी पटकन या चिवड्यावर काढून घेत आहे। आपल्याला हे सगळे पदार्थ पोह्यांवर काढून घ्यायचे, म्हणजे त्यातलं ते तेल आहे ते ऑलरेडी पोह्यांना लागतं। खोबरं तळायला फार वेळ लागत नाही। त्याच वाटीने मी पाव वाटी किंवा पाव ते अर्धा वाटी फुटाण्याची डाळ घ्यायची। ती ऑलरेडी भाजलेलीच असते, म्हणजे त्यामुळे ती जास्त भाजण्याची गरज नाहीये। तेलात टाकून अगदी लगेच मी काढली। तेल फार गरम झाल्यामुळे मी गॅस बंद करून टाकलाय आणि आपल्याला एक 10-12 पानं कढीपत्त्याची त्यामध्ये तळून घ्यायचे। कढीपत्ता आपल्याला फार लाल करायचा नाहीये, पण तो कुरकुरीत झाला पाहिजे। हा कढीपत्ता असा तळून घातल्यामुळे त्या कढीपत्त्याची चव त्या चिवड्याला अतिशय छान येते। मी 1 चमचा धना जिरा पावडर घेत आहे। आता ह्या चिवड्यासाठी तसे फार पदार्थ लागतच नाहीये। तुम्ही अगदी तिखट मिठाचा जरी हा चिवडा केला तरी खूप छान लागतो। हे पहा, अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे। खूप फिक्का करायचा असेल तर अगदी थोडीशी जरी मिरची पावडर घेतली तरी चालेल। इथे मी जी काश्मीरी मिरची पावडर आहे तिखट नसते फार, म्हणून मी अर्धा ते पाऊण चमचा घेतलेली आहे। काश्मीरी मिरची पावडरने काय होतं, चिवड्याला छान कलर येतो। आता तुमच्याकडे काश्मीरी मिरची पावडर नसेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट अगदी पाव चमचा टाकलं तरी तो चिवडा अतिशय छान लागतो। येथे मी पाव चमचा हिंग घेतलेला आहे। आपलं तेल गरमच आहे, मसाले जळू नये म्हणून मी कढई जवळ घेतलेली आहे आणि आपल्याला हे मसाले सगळे या तेलात टाकायचे आहेत। म्हणजे काय होतं, हे त्यामध्ये तेलात व्यवस्थित मिक्स होतात, थोडेसे तळले पण जातात आणि या मसाल्यांचा एक स्वाद त्या चिवड्यामध्ये छानपैकी उतरला जातो। आता हे आपल्याला सगळं असं चिवड्यावर ओतायचं आहे। कढई गरम असल्यामुळे ही प्रोसेस तुम्हाला लवकर करायची आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे। मीठ सुरुवातीला कमीच घ्या, नाहीतर मग चिवडा खूप खारट झाला की मग तो चांगला लागत नाही। आणि अगदी चवीला 1 ते 1.5 चमचा मी पिठी साखर घेतली। पिठी साखरेने चिवडा गोड लागत नाही, पण त्यांनी एक चिवड्याला खूप छान चव येते। साधारण पाऊण चमचा मी मीठ घेतलेला आहे।
यामध्ये मी अर्धा चमचा चिवडा मसाला घेतलेला आहे. सगळं घेणार आहोत. गॅस बंद आहे, कढई गरम आहे. हे पोहे अतिशय कुरकुरीत असल्यामुळे आपल्याला हलक्या हाताने मस्तपैकी मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळा मसाला सगळीकडे व्यवस्थित लागला जातो. मिक्स करताना हे पोहे खाली सांडतात म्हणून मी खाली एक मोठी परात घेतलेली आहे. चिवडा थोडा वेळ जाईल तसं याला रंग चढत जाणार आहे. हे चिवडा सगळा आपला आता तयार झालेला आहे. पण जर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही थोडी किसमिस, बदाम आणि काजू तळून टाकू शकता. हा तुमच्या आवडीचा भाग आहे. पण माझ्या मते तुम्हाला सांगू का, चिवडा असाच छान लागतो आणि तुम्ही असाच करून पाहायचा आहे. मी थोडासा चिवडा टेस्ट करून पाहते. चवीला छान झालाय, पण मी त्यामध्ये अगदी थोडीशी पिठी साखर आणि हा चिवडा मसाला किंवा इथे तुम्ही मीठ मिरची परत थोडी थोडी टाकू शकता. खाऊन पाहिल्यानंतर तुम्हाला कमी जास्त जे पदार्थ वाटत असतील ते तुम्ही त्यामध्ये टाकायचे आहेत. कढीपत्ता टाकतानाच तुम्ही कोथिंबीर तर तळून घ्यायची आहे. माझ्याकडून दाखवायचं तसंच राहून गेले. आता कढईत मी तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल फार कडक करायचं नाही आहे. आणि जसं आपण कढीपत्ता तळतो तशी मी कोथिंबीर फक्त पानं घेतलेली आहे. त्यामध्ये काड्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत आणि या पद्धतीने तळून घ्यायची आहे. कोथिंबीर माझ्याकडनं टाकायची राहून गेली आहे. ह्या कोथिंबीर जर तुमच्याकडे असेल तर अवश्य टाका. या कोथिंबीरचा स्वादने पण चिवडा अतिशय छान लागतो. हे पहा, असं सतत हलवत तिला काळं होऊ द्यायचं नाही आहे आणि कोथिंबीर कच्ची पण राहिली नाही पाहिजे आणि कुरकुरीत पण झाली पाहिजे. तेल आपल्याला जास्त गरम का होऊ द्यायचं नाही, तर कढीपत्ता किंवा कोथिंबीर टाकले तर त्यामध्ये लगेच जळू शकतो. गॅस मी बंद केला आहे. आपल्याला आता यातलं तेल घ्यायचं नाही आहे. आता जर तुमच्याकडे सुकवलेली कोथिंबीर असेल अगदी वाळलेली, तर ती पण तुम्ही थोडीशी पावडर टाकू शकता. कोथिंबीर थंड झाल्यावर ही हाताने अशी सुरडून घ्यायची, म्हणजे कोथिंबीर बारीक होते आणि सगळ्या चिवड्यामध्ये व्यवस्थित लागली जाते. हलक्या हाताने परत हे कोथिंबीर सगळी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्या चिवड्याला थोडा रंग पण चढलेला आहे. अतिशय कुरकुरीत मस्त असा आपला हा चवदार चिवडा तयार झालेला आहे. तर तुम्ही हा चिवडा तयार करते वेळी यामध्ये जर भाजून थोडेसे तीळ टाकले तरी चालतील. शिवाय हा चिवडा थंड झाला की एका बंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे. तर हा चिवडा करून मला अभिप्राय नक्की द्यायचे. रेसिपीला लाईक करायचं, शेअर करायचं, प्रतिभा फिरोदियाज किचन चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉन बटन दाबायचं आहे. भेटूया परत छानशा रेसिपीसह. धन्यवाद.